सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. माता लक्ष्मीच्या कृपेने, महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची, महालक्ष्मीची, आपल्या कोल्हापूरच्या माता लक्ष्मीची, अंबाबाईची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. तसेच माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. गरुडचल नावाचे एक मुनी आपल्या कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूंच्या भेटीस आले. विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला. बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली. हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याच्या तोंडाशी होशील असा शाप दिला. हे ऐकून क्रोधित झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीन होशील असा शाप दिला. हत्तीपाती लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली. ब्रह्मदेवाने तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले. या स्थानाविषयी कोल्हासूर वधाची कथा देखील प्रचलित आहे. पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याच्या पुढे हतबल झाले होते. देवाने प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी सुरू केली. दोघांचे घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला. देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळालं. कोल्हासुराच्या वधानंतर आनंद उत्सवात देवदेवता, ऋषीमुनी सर्वजण आले, पण त्र्यंबोली देवीला आमंत्रण देण्याचं राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबोलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेले. त्र्यंबोली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीर क्षेत्री जा, माझा राग गेला, पण मी येणार नाही असं तिनं सांगितलं व तिने तिथेच वास केला. तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही सांगितली जाते. तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असंही बघण्यात येते. बालाजी तोवर प्रसन्न होणार नाही जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, अशी भाविकांची मान्यता आहे. तिरुपती आणि बालाजी देवस्थानमधील या नात्याची ही कथा आहे. एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूकडे आले. त्यावेळी विष्णू शेषशाही असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती. भगवान विष्णूने आपले स्वागत केलं नाही याचा राग येऊन महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लाथाचा प्रहार केला. भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली. भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला. या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली. देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानमध्ये महालक्ष्मीचा वास आहे अशी देखील आख्यायिका आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार या देवस्थानमध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थान आहे असं म्हटलं जातं. शक्ती संतुलित राहावी यासाठी शिवही तेथे असल्याचा समज आहे व शिवाच्या देवस्थानमध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे. श्रीदेवी भागवतनुसार करूची महालक्ष्मी अर्थात कोल्हापूरची अंबाबाई ही मूळ आदिमाया आदिशक्ती आहे. ही त्रिगुणात्मक स्वरूपिणी आहे. साक्षात ब्रह्मांडाची परब्रह्म शक्ती म्हणजे देवी महालक्ष्मी. ही देवता साक्षात त्रिदेव देवीसह सर्व देव, दानव, राक्षस तसेच सृष्टीच्या प्रत्येक जीवाची जन्य आहे. कोल्हापूरकर महालक्ष्मीला बोली भाषेत आई अंबाबाई देखील म्हणतात. संस्कृतमध्ये अंबा म्हणजे माता होय. देवी महालक्ष्मी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला. भारतातील हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्त्व असतं. प्रत्येक धार्मिक स्थळाचे एक वेगळे वैशिष्ट्य आणि इतिहास असतो. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या धार्मिक स्थळांचे एक स्थान निर्माण झालेलं असतं. लोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने या धार्मिक स्थळावरती जाऊन नतमस्तक होतात. याच धार्मिक स्थळांपैकी आहेत आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध 3.5 शक्तिपीठे. या शक्तिपीठांचं महत्त्व देखील खूप मोठं आहे. या तीर्थक्षेत्रावर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. देवींची ही शक्तिपीठे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. या 3.5 पीठाचं महत्त्व आणि त्यांच्याबद्दल आख्यायिका काय आहे ही देखील माहिती आज आपण बघणार आहोत.
तत्पूर्वी एक विनंती आहे, कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर पहिलं आहे तर ते म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर कोल्हापूर. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तिपीठांपैकी एक आहे. या मंदिराचे बांधकाम कोणी केले याचा निष्कर्ष अजूनही काढता आलेला नाही. काही संशोधकांनी असं म्हटलं आहे की शिलाहार राजवटीपूर्वी कारहारक म्हणजे आजचे कराड येथील सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधलेलं आहे. कोल्हापूरचे शिलाहार देवतेचे भक्त होते आणि देवतांनी त्याला आशीर्वाद दिल्याचे येथे अनेक काळ नोंदवले गेले आहे. 7व्या शताब्दीपासून चालुक्य घराण्यातील राजा कर्ण देव यांनी या मंदिराला घडवले होते. अनेक संशोधकांचे असे म्हणणे आहे की सध्याच्या मंदिराची प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे. या मंदिराची मुख्य रचना 2 मजली आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या दगडापासून बनवण्यात आले आहे. त्यानंतर दुसरे शक्तिपीठ आहे तर ते म्हणजे श्री क्षेत्र तुळजापूर. तुळजाभवानी भारतातील शक्ती देवतांच्या पीठांपैकी 3.5 पीठ हे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री विभागात या देवतेची कथा आहे. कृतयुग म्हणजे जवळपास 1,72,800 वर्षांपूर्वी जेव्हा ऋषी कदमाचा पत्नी अनुभूती ध्यान करत होती तेव्हा कुका राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला स्वतःला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिने भगवती देवीचा धावा केला. त्यावेळी देवी भगवती प्रकटली आणि त्याच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारले. त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली. या देवीला तुळजाभवानी असंही म्हटलं जातं. या देवीचे भक्त तिचा धावा करतात. त्यांच्या इच्छा देवी पूर्ण करते. देवीचे मंदिर बालघाटावरील एक डोंगर माथ्यावर आहे. मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमाडपंथी आहे. महाराष्ट्रातील या देवतांना विशेष महत्त्व आहे आणि नवरात्रीचा उत्सवही जरी 9 दिवसांचा असला तरी तुळजापुरात हा उत्सव 21 दिवस चालतो. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराला परमार दरवाजा म्हणतात. दरवाजावर एक आज्ञापत्र ठेवण्यात आले आहे ज्यात असे म्हटले आहे की जगदेव परमार नावाच्या एक महान भक्ताने 7 वेळा देवतेच्या चरणी प्रार्थना केली होती. त्यानंतर तिसरा आहे तर ते म्हणजे रेणुका देवी माहूर. देवीच्या पूर्ण जगात शक्तिपीठांपैकी माहूरची देवी रेणुका माता ही एक आहे. तिला श्री परशुरामची आई म्हणून ओळखले जाते. ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंब संरक्षक देवी आहे असं म्हणतात की हे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते. माहूर येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिर आहे. जसे परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनासो मंदिर, कालिका माता मंदिर. येथील भक्त हे मानतात की भगवान दत्तात्रय येथे जन्मलेले होते. रामगड किल्ला हा माहूरच्या जवळपास आहे आणि त्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेल्या लेणी देखील आहेत. हे ठिकाण नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यात आहे. सप्तशृंगी देवी बने या सप्तशृंगीला या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध्या शक्तिपीठाचा मान मिळाला आहे. येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही हे एकच रूप आहे असे मानले जाते. या पृथ्वीवर जगदंबेची वेगवेगळी रूपे आहेत. त्यापैकी सप्तशृंगी देवीचं रूप या 3 देवींचं एक रूप आहे. असं म्हटलं जातं की शुंभ, निशुंभ आणि महिषासूर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी तिथे तप आणि साधना करायला राहत होती. या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये येथे 7 उंच शिखरे आहेत. त्यावरूनच त्या ठिकाणचे नाव सप्तशृंगी गड पडलं आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक नवरात्र आणि चैत्र महिन्यामध्ये येथे एक सुंदर कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. सप्तशृंगी देवी नाशिकपासून 65 किलोमीटरवरील 4,800 फूट उंचीवरील सप्तशृंग गडावर वसलेली आहे. या देवीच्या मूर्तीविषयी देखील एक गोष्ट आहे जी भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळ काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली. अशी ही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप म्हणजे सौंदर्यच आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महेरपीठ देवीची 8 फूट मूर्ती आहे. तिला 18 भुजा आहेत. मूर्ती शेंदू अर्चित असून रक्तवर्ण आहे. डोळे टपोर व तेजस्वी आहे. सर्व हात एकमेकांना लागून सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्र दिली होती. अशी ही महाराष्ट्रातील देवीची 3.5 शक्तिपीठे खूपच जागृत देवस्थान मानले जातात. येथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मांडतात.
आता कोल्हापूरची महालक्ष्मी डहाणूला कशी आली तर ते बघूया. कोल्हापूरची महालक्ष्मी आणि या महालक्ष्मी मातेचा एक भक्त गुजरातमधला होता की ज्याची आभाभक्ती मातेवरती होती. तर बांधवांनो, देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं. आपल्या भक्ताला भेटण्यासाठी आदिशक्ती महालक्ष्मी माता कोल्हापूरवरून निघाली आणि कोल्हापूरवरून निघाल्यानंतर बांधवांनो, डहाणूच्या जवळ असणारी सूर्या नदी त्यावेळेस त्या ठिकाणी घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये महाभयंकर असे राक्षस राहत होते. आदी मायाशक्ती त्या ठिकाणी चालल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड प्रकाश पडला आणि तो प्रकाश राक्षसांच्या डोळ्यावरती पडला आणि राक्षसांनी पाहिलं कोणीतरी सुंदर स्त्री समोरून येते आणि त्या ठिकाणी राक्षसांनी तिला अडवलं. मातेला दुष्टांचा नाश करण्यासाठी माता त्या ठिकाणी आलेली होती, भक्तासाठी सुद्धा. परंतु दुसरा निश्चय मातेचा होता त्या दुष्टांचा नाश करायचा आणि त्या ठिकाणी महाभयंकर असं युद्ध झालं आदिशक्तीमध्ये आणि राक्षसांमध्ये आणि त्या ठिकाणी मातेने या राक्षसांना मारून टाकलं, नाश करून टाकला सगळ्या राक्षसांचा. माता आपल्या भक्ताला भेटण्यासाठी चालली होती गुजरातकडे आणि घडलं काय पहा. पांडव वनवासामध्ये त्या जंगलामध्ये होते आणि त्याच ठिकाणी भीम फिरत होता. सर्वशक्तिमान भीम होता, कितीतरी हत्तींचे बळ होतं या भीमाला आणि भीमाने सुंदर अशी स्त्री पाहिली. या भीमाला माहीत नव्हतं की ही आदिशक्ती आहे म्हणून सुंदर अशी स्त्री पाहिल्यानंतर भीमानं या सुंदर स्त्रीला सांगितलं की तू माझ्याबरोबर लग्न करतेस का, कारण भीमाला ही देवी आहे म्हणून माहीत नव्हतं. आदिशक्तीने भीमाला सांगितलं की मी लग्न करेन पण तुझ्याबरोबर, पण ही सूर्य नदी आहे आणि हा जर बाण तू एका रात्रीत पूर्ण केला तर मी तुझ्याबरोबर लग्न करेन. भीमाकडे भरपूर ताकद होती. मोठमोठे दगडे आणून भीमाने तो बांध बांधायला सुरू केले. या बांधाचं काम अर्ध होत आलं. पहाटेची वेळ झालेली होती. मातेला समजलं की हा बांध भीम बांधून पूर्ण करणार आणि विपरीत काहीतरी घडायला नको. पण मातेने त्या ठिकाणी बांधवानो, आदिशक्ती आहे, एक कोंबड्याचं रूप धारण केलं आणि कोंबडा हरला. कोंबडा हरला म्हणजे दिवस उगवला असं त्या ठिकाणी झालं. बांधवानो, भीमाला त्या ठिकाणी आपला अर्ध काम सोडावं लागलं. म्हणजे भीम हरला त्या ठिकाणी, भीम त्या ठिकाणी नंतर निघून गेला अशी एक रहस्यमय कहाणी सुद्धा सांगितली जाते. याच्यानंतर आदिशक्ती जवळच असलेला डोंगर बघा, याला मुसळा डोंगर, मुसळासारखा दिसणारा हा डोंगर आणि या डोंगरावरती माता गुफेमध्ये जाऊन बसली. बघा, माता विश्राम करत होती आणि हा जो भाग आहे जंगल भाग असल्यामुळे या ठिकाणी बांधवांनो आदिवासी लोक राहत होते. लोक जंगलात राहणारे, परंतु देवावरती फार मोठा विश्वास, प्रामाणिकपणा त्या ठिकाणच्या आदिवासींनी एका व्यक्तीने पाहिलं की माता गुहेमध्ये आहे. या ठिकाणची जी मूर्ती आहे ती स्वयंभू कुणीही तयार केलेली नाही. कारण पांडव म्हणाला, विचार करा की या मंदिराला इतिहास किती जुना आहे. या गुहेमध्ये पाहिल्यानंतर पुढे बघा, आदिवासी लोकांनी पाहिलं आणि माता त्यांच्या नवसाला पाहू लागले. या ठिकाणी लोकांची गर्दी होऊ लागली. तर बांधवांनो, या ठिकाणची मंदिराची जी मूळ स्थापना आहे, जव्हार संस्थाचे प्रथम जे बाजीराव मुकणे यांनी सन 1306 मध्ये स्थापन केले असं सांगितलं जातं. आणि पुढे नंतर बांधवांनो भरपूर लोक त्या ठिकाणी यायला लागले. डहाणू, पालघर, भिवंडी म्हणजेच आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील लोक त्या ठिकाणी यायला लागले. कारण माता पावायला लागली, म्हणजेच दिलेलं वचन, भक्ताला दिलेलं वचन पूर्ण व्हायला लागले, नवस करायला लागले. हजारो लोक त्या ठिकाणी मातेचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. बांधव, आजूबाजूला असणारा कोळी समाज, आगरी समाज, आदिवासी समाज की ज्यांची अफाट भक्ती आदिशक्तीवरती होती, लोकांनी मदत करून त्या ठिकाणी सुंदर असं मंदिराचं काम पुढे वाढवलं, म्हणजे मंदिर मोठं केलं. अजून सांगायचं झालं तर लोकांची एवढी श्रद्धा आजूबाजूच्या लोकांची की आपल्या शेतात निघणारं पहिलं पीक, भाताचं असो कुठलंही पीक असो, मातेला पहिलं अर्पण करायचं प्रसाद म्हणून आणि मगच आपल्या घरात आपण ते खायचं. एवढा अफाट विश्वास आदिशक्तीवरती. तर बांधवांनो, या मंदिराला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि आजही त्या ठिकाणी बांधवांनो जी सर्व पितृ अमावस्या असते, आपलं पितृ ज्या वेळेला आपले असतात, पूर्वजांची शेवटची जी अमावस्या असते त्या अमावस्येला आदिवासी लोकांची यात्रा राहते. बघा, आजही सगळं चालू आहे. आणि पुढे बांधवांनो, त्या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला भव्य अशी यात्रा भरते. लाखो लोक महाराष्ट्र, गुजरातमधून येतात. गुजरातमधून सुद्धा लोक येतात, कारण हे जे मंदिर आहे ते अहमदाबाद वरतीच आहे. असं म्हणायचं म्हटलं तर डहाणूपासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती आदिशक्तीचं मंदिर आहे. तर या ठिकाणी चैत्र पौर्णिमेपासून जी यात्रा असते ती यात्रा जवळजवळ 15 ते 16 दिवस भव्य अशी यात्रा भरते. लाखो भक्त त्या ठिकाणी जमा होतात. आदिशक्तीचं दर्शन घेण्यासाठी नारळाची ओटी भरतात.
अगदी मनापासून. आणि त्या ठिकाणी पहिला जो होम असतो, कोळी बांधव असतात त्यांना मान आहे. तर बांधवांनो, अजूनही पुढं आपल्याला सांगायचं म्हटलं तर आदिशक्ती या डोंगरावरून म्हणजेच या गडावरून माता खाली कशी आली, या ठिकाणी सुद्धा बांधवांनो एक घटना घडली. भक्तासाठीच तर बांधवांनो या आदिवासी गावातील एक स्त्री होती, गरोदर होती, पण त्या स्त्रीची अफाट शक्ती महालक्ष्मी मातेवरती होती. आणि मातेचं दर्शन घेण्यासाठी ही स्त्री गड चढू लागली. मातेच्या जवळ जाण्याच्या अगोदर तिच्या पोटात दुखू लागलं आणि ती बेशुद्ध पडली. परंतु बांधवांनो, तर विचार करा की आपल्या भक्ताची काळजी मातेला आणि त्याच वेळी मातेला फार वाईट वाटलं की माझी भक्त आहे की माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. आणि मातेने त्या ठिकाणी सांगितलं, तू आता इथून पुढे येऊ नकोस, तर मी स्वतः तुला दर्शन देण्यासाठी येईल. म्हणून बांधवांनो, गडावरून खालच्या गावामध्ये ती स्थायिक झाली. माता जे खाली जे गाव आहे वारवड आहे, या गावामध्ये माता स्थायिक झाली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. धन्यवाद.